नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, टीईटी बंधनकारक या संदर्भात 1 सप्टेंबरचा कोर्टाचा निर्णय आरटी 2010 लागू झालाय महाराष्ट्रात। आता त्यावरती बरेचसे शिक्षकांनी आपली मतं मांडलेली आहेत, पण आता महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय। कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका पडली असेल तर कुणी टाकलेली आहे। जवळपास 9 जणांनी पुनर्विचार याचिका टाकली, जी माहिती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि एका वेस्ट बंगालच्या न्यूजपेपरला पण ही बातमी आलेली। थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याच्यानंतर तुमचं मत काय असेल ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आज आपण बघणार आहोत पुनर्विचार याचिका कोणी टाकली आणि पुढे निर्णय काय आणि कधीपर्यंत होऊ शकतो। तिकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगू इच्छितो की टीईटी 2025 फॉर्म भरण्याची लास्ट डेट वाढलेली आहे। 9 ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे। ज्यांनी अजून फॉर्म भरला नसेल फॉर्म भरून टाका आणि सेल्फ स्टडी करत असेल तर वेल अँड गुड। तुम्हाला मदतीची आवश्यकता असेल किंवा तुम्हाला मार्गदर्शनाची गरज वाटत असेल तर नक्कीच अकॅडमीचे कोर्सेस घ्या। फार कमी फी मध्ये म्हणजे मदती स्वरूपामध्ये तुम्हाला ह्या बॅचेस आम्ही अनाउन्स केल्या आहे। 21 रुपयात एक बॅच तुम्ही घेऊ शकता एका पेपरची। दोन्ही बॅच घेणार असाल दोन्ही पेपरच्या तर 2500 रुपयात तुम्हाला बॅच अवेलेबल आहे। शिक्षकांसाठी आचार्य बॅच, विद्यार्थ्यांना द्रोणा बॅच आहे। त्याचप्रमाणे सीटीडी ची पेपर 1 पेपर 2 ची बॅच अवेलेबल आहे। सीटीडी आणि टीईटी एकत्रित बॅच पण अवेलेबल आहे। ह्या बॅचेस मध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, तुम्हाला टेस्ट सिरीज मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे। त्याचं तुम्हाला कंटेंट ओरिएंटेड त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक फॅकल्टी तुम्हाला शिकवते, इथे टू द पॉइंट शिकवते तुम्हाला इथे आणि प्रश्नांचं अनालिसिस करून सुद्धा यामध्ये टाकलेलं आहे। सो नक्की याचा फायदा करून घ्या। तुम्ही जुने विद्यार्थी असाल तुम्हाला 50% ऑफ मध्ये बॅच पण अवेलेबल आहे। आता बघा मूळ प्रकरण काय तुम्हाला माहिती आहे तरी पण मी एकदा सांगतो। प्रकरण असं आहे, मूळ अंजुमन इशात एक तालीम ट्रस्ट आहे औरंगाबादची, म्हणजे त्याला आपण संभाजीनगर म्हणतो। या ट्रस्टने काय केलं तर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेने, ही अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आहे, त्यांनी शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी केलेल्या प्रस्तावाला राज्य शिक्षण विभागाने नाकारले होते। म्हणजे त्यांना शिक्षक घ्यायचे होते मॅनेजमेंटसाठी, अजून शिक्षक होते पण शिक्षण विभागाने सांगितलं मी शिक्षक घेऊ शकत नाही। नकाराचे कारण म्हणजे काय, संस्थेतील इतर शिक्षकांचा सर्व्हिस संपल्यानंतरच नवीन शिक्षकांची नियुक्ती केली जावी असे शासनाचे धोरण होते। या निर्णयाविरोधात ट्रस्टने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि ह्या याचिकेनंतर हा निर्णय कोर्टाचा आलाय टीईटी बंधनकारकचा। पण दरम्यान काय घडलं, न्यायालयीन निर्णय काय झाला, उच्च न्यायालयाने ट्रस्टच्या बाजूने निर्णय दिला, ज्यात म्हटले की अल्पसंख्याक संस्थांना त्यांच्या शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापन करण्याचा मूलभूत अधिकार आहे। या निर्णयानंतर राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते आपल्या महाराष्ट्र सरकारने आणि मग सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या निर्णयात शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षकांसाठी अनिवार्य केली आणि या निर्णयात अल्पसंख्याक संस्थांनाही आरटी कायद्याच्या अटी लागू होतात असे स्पष्ट करण्यात आले। मात्र ज्यांना निवृत्त होण्यासाठी 5 वर्षापेक्षा कमी कालावधी उरलेला आहे त्यांना टीटी उत्तीर्ण होणे आवश्यक नाही असं त्यांनी सांगितलं। आता पुढे अल्पसंख्याकांबाबत अजून काही निर्णय कोर्टाचे बाकी आहे, ते हायर बेंचकडे त्यांनी वर्ग केलेले आहेत। तो मुद्दा सोडून देऊ आपण। सध्या याच जी संस्था आहे अंजुमन इशात तालीम ट्रस्ट यांच्या बसून हा कोर्टामध्ये केस चालू झाली आणि तिचा निकाल 1 सप्टेंबर लागला। तो असा लागला की पूर्ण देशामध्ये शिक्षकांना टीईटी बंधनकारक करावं लागली आणि मग आता त्याच्यावरती पुनर्विचार याचिका पडलेल्या आहेत। मग पुनर्विचार याचिका किती दिवसात टाकताय तुम्हाला माहिती असेल। पुनर्विचार याचिका ह्या 30 दिवसात, निकाल लागल्यानंतर 30 दिवसात 1 सप्टेंबरला निकाल लागला म्हणजे 1 ऑक्टोबरच्या आत पुनर्विचार याचिका टाकता येते। आता 1 ऑक्टोबर संपून गेलाय, पुनर्विचार याचिका टाकता येत नाही। मग आता हे जर आपण बघितलं तर वेस्ट बंगाल पे या न्यूजपेपरने बातमी दिली आहे, टीईटी मॅन्डेटरी 8 रिव्ह्यू पिटिशन प्रेशर द सुप्रीम कोर्ट विल वर्डिक्ट बी अल्टर्ड। म्हणजे म्हटलं आहे की 8 याचिका पडलेल्या आहेत आणि या 8 पुनर्विचार याचिकेमुळे कोर्टाचा निर्णय, कोर्टाला दबाव येऊन कोर्टावर निर्णय बदलू शकतो का असं हेडिंग त्यांनी दिलेलं आहे। पण त्यामध्ये लक्षात घ्या, हु फिल द रिव्ह्यू पिटिशन कोणी फिल केली आहे। बघा जितकी माहिती माझ्यापर्यंत पोहोचली, माध्यमातून मला मिळाली ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी करत असतो। त्यातली पहिली गव्हर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेश यांनी बेसिक एज्युकेशन डिपार्टमेंट आहे, त्यांनी 16 सप्टेंबरला पुनर्विचार याचिका टाकलेली आहे। ऑल इंडिया प्रायमरी टीचर्स फेडरेशन सप्टेंबर 2025 ला त्यांनी कोर्टामध्ये याचिका टाकली आहे। अखिल झारखंड प्रायमरी टीचर्स असोसिएशन 27 सप्टेंबरला त्यांनी याचिका टाकलेली आहे। ऑल इंडिया प्रायमरी टीचर्स फेडरेशन 29 सप्टेंबरला त्यांनी पुनर्विचार याचिका टाकली आहे। उत्तर प्रदेश प्राथमिक शिक्षण संघ 29 सप्टेंबरला याचिका आहे। योगराज सिंग यांनी 29 सप्टेंबरला याचिका टाकली आहे। स्कूल टीचर्स फेडरेशन ऑफ इंडिया 30 सप्टेंबरला याचिका टाकली आहे। देशीय अध्यापक परिषद केरळा ऑक्टोबर 1 ला टाकली आहे। स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी सुद्धा टाकलेली आहे पण डेट कळू शकली नाहीये।
पण मात्र टाकलेली अशी माहिती माझ्यापर्यंत मिळाली. सो टोटल जर बघितल्या पेपरनी 8च लिहिल्या होत्या, पण मी एक ऍड केली, अशा टोटल 9 पुनर्विचार याचिका पडलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त कदाचित अजून असू शकतात, पण आता जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली अशा 9 पुनर्विचार याचिका पडलेल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने टाकली अशी बातमी माझ्यापर्यंत पोहोचली. याच्यावर मी बरेचसे सर्च केलं, पण अशी विशेष काय डेट मला मिळालेली नाही. सो तुम्हाला मिळाली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पण सध्या तरी पेपरच्या नुसार 8च पडलेले आहेत. मी ही ऍडिशन टाकली स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी टाकली अशी माहिती माझ्यापर्यंत आली. सो या 9 याचिका पडलेल्या आहेत. व्हॉट इज द पोटेन्शियल फ्युचर पाथ, म्हणजे पुढचा फ्युचर पाथ काय असेल? ह्या याचिका पडल्यामुळे कोर्टामध्ये निर्णय बदलू शकतात का? त्यात त्यांनी सांगितलंय, ऑल्दो द नंबर ऑफ रिव्ह्यू पिटिशन इन दिस केस हॅज इन्क्रीज, तुमच्या पिटिशन किती वाढू द्यात, but the future of the case depend on the merit of the petitions. merit of these petitions म्हणजे तुमचं मेरिट कसं आहे, तुमचं मेरिट म्हणजे काय, तुम्ही आर्ग्युमेंट काय मांडतात हे जास्त महत्त्वाचं असणार आहे, बरोबर का? मेरिट म्हणतो आपण, क्वालिटी नकोय, क्वांटिटी नकोय, आपल्याला क्वालिटी पाहिजे, त्याच्यातला हा अर्थ आहे. लीगल एक्सपर्ट बिलीव्ह दॅट इट विल बी डिफिकल्ट टू चेंज द वर्डिक्ट्स बेस्ड सोलली ऑन द नंबर ऑफ पिटिशन्स अनलेस न्यू अँड स्ट्रॉंग आर्ग्युमेंट आर प्रेझेंटेड. म्हणजे जे लिगली भाषेचा तज्ञ आहेत ते म्हणतात की हे कोर्टाचा निर्णय बदलेल ही फार कमी आहे, कोर्टाचा निर्णय बदलणार नाही जर काय म्हणताय, न्यू आणि स्ट्रॉंग, नवीन आणि काहीतरी स्ट्रॉंग असा तुम्ही जर आर्ग्युमेंट केलं तर शक्यता आहे, अन्यथा कोर्ट आपला निर्णय बदला असं बऱ्याचशा तज्ञांना वाटत नाही. जे लिगल ऍडवायझर ते म्हणतात बदलू शकत नाही. आता मग पुढे काय होईल, तर सध्या असं म्हटलं जातं की कोर्ट काय, द सुप्रीम कोर्ट इज करंटली ऑन व्हॅकेशन, म्हणजे सध्या सुप्रीम कोर्ट सुट्टीवर आहे. आता सुट्टीच्या डेट असतात, सुप्रीम कोर्टाच्या वेगळ्या डेट असतात, कॅलेंडर वाईज असतात, त्या आपल्याला माहित नाही नेमका कोणत्या गुगल गेलं तर मिळतात त्या डेट, पण सध्या सुप्रीम कोर्ट व्हॅकेशनवर आहे. द हिअरिंग डेट फॉर दिस review petition are expected to be announced after the court reopen. Court reopen झाल्यावर date announce will. Typically there is a 30-day time limit for filing a review petition which has period passed. However, there is a provision to file a review petition late by showing a special reason. तुम्ही स्पेशल रिझन दाखवून लेट पण पिटिशन टाकू शकतात, पण ते स्पेशल रिझन असावं लागतं. आता पुढे घेऊन जातो, याच्यानंतर पुढे काय होईल. आता म्हणजे पुनर्विचार याचिका पडलेली आहे, याच्यावरती कोर्ट डेट देत जाईल आणि नंतर जर याचा निकाल पॉझिटिव्ह आला, म्हणजे टीईटी बंधनकारक संदर्भात नाही बंधनकारक केली किंवा पाठीमागच्या शिक्षकांना नाही केली किंवा काही शिथिल केलं किंवा काही वर्षे वाढवून दिली, तर मग सांगता येत नाही. आता याच्यावरती आर्ग्युमेंट किती स्ट्रॉंगली इथे सबमिट होतं त्याच्यावर डिपेंड हे सगळं असणार आहे. सो तुम्हाला काय वाटतं, कोणते आर्ग्युमेंट इथे पुनर्विचार याचिकेसाठी असावेत असं तुम्हाला वाटतंय, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जे फ्रेशर विद्यार्थी ते पण तुम्ही ते कमेंट करू शकतात की तुम्हाला याविषयी काय वाटतंय. सो बघूया काय होतंय. पण सध्या तरी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम मी केलंय. ही माहिती आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या सगळ्या ग्रुपला पण शेअर करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी टीईटीचा फॉर्म भरला असेल तर फॉर्म भरून टाका, कारण 9 ऑक्टोबर लास्ट डेट आहे आणि या संदर्भात मार्गदर्शनच्या बॅचेस सुद्धा इग्नाइट अकॅडमीच्या अवेलेबल आहे. तुम्ही हवी ती बॅच जॉईन करू शकता. इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच घ्या. काही अडचण आली तर 88-88-25 61 हे नंबरला कॉल करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.